आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच तो कर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश नमस्कार, मी अंबांडामाळी, तालुका जत, जिल्हा सांगली, चवडी या गावामध्ये तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे या राजवाड्यामध्ये आलेलो आहोत। त्यांचा राजवाडा कोणत्या प्रकारे आहे, त्यांचं घर कोणत्या प्रकारे आहे हे तुम्हाला दाखवणार आहोत। या आता बघा, ही राजगृह आहे, अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे राजगृह आहे। बघा, तुम्हाला दाखवत आहोत। प्रेक्षको, या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्वज महाजीराव शिंदे पत्नी व मुलीसह त्यांचे पुत्र आहे। मनोकोजी बाबा व मातोश्री सौ सुशीलाबाई शिंदे व शहाजीराव शिंदे पत्नी व मुलासह यांचे या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलेला आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे या राजवाड्यामध्ये पहिल्यांदा घरामध्ये भुयारी मार्ग आहे। बघा, या ठिकाणी भुयारी मार्ग बघा कोणत्या प्रकारे आहे। भुयारी मार्ग आहे, घरामध्ये भुयारी मार्ग आहे। आणि या ठिकाणी स्वयंपाकघर, देवघर, स्नानघर या ठिकाणी आम्ही जात आहोत। अतिथी घरामध्ये अतिथी आल्यावर कोणत्या प्रकारे त्यांची व्यवस्था आहे हे बघा, अतिथीगृह आहे। या ठिकाणी बसण्यासाठी सोफा ठेवणे आणि ही एक अतिथीगृहाचं त्यांचं जुन्या पद्धतीचं या ठिकाणी वाडा आहे। बघा, या ठिकाणी कोणत्या प्रकारे सुसज्ज म्हणजे अतिथीगृह इथं या ठिकाणी आहे। व आतमध्ये देवघर
तळघर देवघरामध्येच तळघर आहे. या ठिकाणी बघा देवघरामध्ये बघा कोणत्या प्रकारे देवघर आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे देवघर आणि भुयारी मार्ग, या ठिकाणी भुयारी मार्ग आहे. बघा प्रेक्षको, या चमडी गावामध्ये कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आम्ही आता आहोत. या ठिकाणी पूर्णपणे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे या ठिकाणी स्नानगृह जुन्या पद्धतीचं कोणत्या प्रकारे आहे बघा. बघा या ठिकाणी स्नानगृह आहे. अहिल्यादेवींचं स्नानगृह आता तुम्हाला या चौंडी गावामधून आम्ही दाखवत आहोत. या ठिकाणी बघा जुन्या पद्धतीचं बांधकाम कोणत्या प्रकारे आहे, बांधकाम कसे केलेले आहे. या ठिकाणी इटाचा वापर बघा, बारीक बारीक इटाचा वापर आहे. जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. अजून सुद्धा एक नंबर मध्ये टिकाऊ आहे. जुन्या पद्धतीचं लाकडी सागवानीच्या मध्ये बांधलेलं छत आहे या ठिकाणी. आणि स्वयंपाकघर आहे. आणि या स्वयंपाकघरामध्ये मी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे तळघर आहे. तळघर बघा, स्वयंपाकघरामध्ये मी तळघर आहे. या ठिकाणी या पद्धतीनं या गावामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये या राजवाडा या ठिकाणी आहे, बघण्यासारखा आहे. प्रेक्षको, चौंडी गावामध्ये आल्यावर राजवाडा बघणे हे महत्वाचं आहे. आणि स्वयंपाकघराला लागून या ठिकाणी विहीर आहे. पाणी घेण्यासाठी स्वच्छ पाणी या ठिकाणी घेऊन देवाची पूजा करणे, स्वयंपाक बनवणे या ठिकाणून ताजा पाणी घेऊन यावेळी करत होते. असं या मोठ्या ह्याच्यामध्ये निसर्गरम्य या ठिकाणी या राजवाडा मोठ्या प्रमाणात व्यवस्थित म्हणजे आता दिसत आहे. बघा या ठिकाणी सभोवताल झाडे आहेत. या चौंडी गावामध्ये हा मोठा वाडा उभा आहे. आणि या ठिकाणी स्वयंपाकघराला लागून तुळशीचं कट्टा या ठिकाणी आहे. महत्वाचं म्हणजे तुळशीचं कट्टा या ठिकाणी आहे. विहीर आहे. कोणत्या प्रकारे या जुन्या पद्धतीचं म्हणजे इमारत या ठिकाणी. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.